भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण बोलत होते। सध्या भाजप आणि शिंदे गट यांच्यात नाराजीचं सूत्र सुरू आहे आणि त्यामुळेच त्यावर रवींद्र चव्हाण काय बोलत होते का हे पाहत होतो। यानंतर पुढची बातमी पाहूया। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे। नवाब मलिक यांना MP MLA कोर्टाने झटका दिलाय। नवाब मलिकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित करण्यात आलेले आहेत। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ही एक मोठी बातमी आहे। राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना विशेष MP MLA कोर्टाने झटका दिलाय। नवाब मलिकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोप निश्चित करण्यात आले। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांना हा झटका बसलेला आहे। याच प्रकरणी नवाब मलिक यांना 2022 मध्ये अटक झाली होती। सध्या ते जामिनावर आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, काय अधिक माहिती? नक्कीच हेमाली, आपण बघतोय की दाऊद जे नवाब मलिक आहेत त्यांना मोठा झटका मानावा लागेल। त्यांनी आज कोर्टामध्ये विनंती केलेली होती की हायकोर्टात सध्या जे ईडीने माझे डॉक्युमेंट जप्त केलेले आहेत ते परत मिळवण्यासाठी मी याचिका दाखल केलेली आहे आणि ते डॉक्युमेंट जोपर्यंत मिळत नाही तोवर तुम्ही माझ्यावरती आरोप निश्चिती करू नका, अशा पद्धतीची मागणी जी आहे नवाब मलिक यांनी या PMLA कोर्टामध्ये दाखल केलेली होती, विनंती केलेली होती। मात्र कोर्टाने ऐकून न घेता त्यांच्यावरती आरोप निश्चिती होणारच असं सकाळी सांगितलेलं होतं आणि त्यानुसार आता 3 वाजता नवाब मलिक यांच्यावरती आरोप निश्चिती झालेली असून आता 19 डिसेंबर पासून त्यांच्यावरील हा खटला जो आहे तो नियमित चालेल। म्हणजे त्यांच्यावरती आता त्यांचा खटला जो आहे तो ट्रायल सुरू होईल। हे मानली नक्की, धन्यवाद ऋतिक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।